आपण एका गोष्टीचा विचार करतो आहोत, त्या समग्र सृष्टीचं स्वरूप आणि त्यामध्ये माझं मनुष्य म्हणून असलेलं नेमकं स्थान. सृष्टीचं कार्य सृष्टीच्या पद्धतीने चाललेलं आहे. त्यामध्ये ऊर्ध्वगामी अधोगामी अशा प्रकारचे जे तरंग निर्माण होतात, कंपनं निर्माण होतात, त्यांचंही कार्य अखंड चालू आहे. माझ्यातून देखील अशाच प्रकारचे तरंग निर्माण होतात. आजचं शास्त्र सुद्धा सांगतं, सायन्स सांगतं की प्रत्येक वस्तूमधून तरंग बाहेर पडतात. साधा दगड जरी इथे पडलेला असला तरी त्यातूनही तरंग बाहेर पडतात आणि त्या पद्धतीने त्या वस्तूच्या पद्धतीने त्या तरंगाचं कार्य चालू असतं आणि अखंड चालू असतं. मला विचार करायचा प्रामुख्याने तो असा की माझ्यातून जसे तरंग बाहेर पडतात त्यांचंही कार्य अखंड चालू असतं. कधी चांगलं असतं, कधी वाईट असतं. हे जे कार्य आहे तरंगाचं, माझ्यातून बाहेर पडणाऱ्या तरंगाचं जे कार्य आहे ते माझ्या आतल्या न दिसणाऱ्या परंतु अखंड कार्यरत असणाऱ्या अशा काही शक्तींवर अवलंबून आहे. ही शक्ती माझ्या ठिकाणी आहे. मूळची जी शक्ती माझ्या ठिकाणी आहे तिला जीवशक्ती असं मी म्हणतो. हे जीवशक्तीचं कार्य चालू असतं. जीवशक्ती ही बाहेरच्या विश्वाशी निगडीत आहे, म्हणजे पंचमहाभूताशी संबंधित अशी आहे. उन्हाळा असला की त्याचे परिणाम माझ्यावर होणार, पावसाळा असला की त्याचे परिणाम माझ्यावर होणार आणि माझेही परिणाम त्याच्यावर होणार. पावसाळा किंवा उन्हाळा यातून निर्माण होणारे जे परिणाम आहेत माझ्या माध्यमातून ते माझ्या आतल्या शक्तीवर आहेत. ही जी शक्ती आहे ही सुद्धा दोन प्रकारची शक्ती आहे, किंबहुना 3 प्रकारची शक्ती असं आपण म्हणू. 2च्या ऐवजी 3 प्रकारची शक्ती आहे. कारण मनुष्य ब्रह्मदेवाने निर्माण केला हे आपण पहिल्या दिवशी पाहिलं. सगळं मानवाची निर्मिती झाली कशी, ती निर्मिती झाल्यानंतर त्याला प्रकृतीस्थ करण्याकरता, म्हणजे प्रकृतीमध्ये आपलं कार्य करण्याकरता त्याच्या ठिकाणी 3 प्रकारचे भाव हे निर्माण केलेले, त्याला सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुण असं आपण म्हणतो. असे 3 भाव रजोगुणात्मक, तमोगुणात्मक आणि सत्वगुणात्मक हे एका वेळेला निर्माण होतात. पण एका वेळेला एक भाव प्रधान असतो, एवढंच आहे. अखंड 24 तास जन्मापासून मरेपर्यंत हे 3 भाव माझ्या ठिकाणी असतातच. परंतु एका वेळेला एक भाव प्रभावी असतो म्हणूनच मी कुठलंही कार्य करू शकतो. 3 भाव जर एकाच वेळा प्रभावी झाले तर माझ्याकडून कार्य होणार नाही. सारी गोष्ट आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्सेस दोन्ही एकदम एका वेळेला प्रभावी झाले तर ते शून्यावस्था निर्माण होते, त्यातून काही घडत नाही. म्हणून एक भाव प्रभावी असतो. त्यामध्ये प्रकृतीच्या कार्यामध्ये ज्याला आपण काल पाहिलं की प्रकृती आणि पुरुष या संबंधी थोडासा विचार आपण काल केलेला होता. त्यातली जी प्रकृती आहे की जी प्रकृती पंचमहाभूताच्या अधीन आहे, त्या प्रकृतीनुसार माझ्या ठिकाणी निर्माण होणारे जे भाव आहेत ते त्या प्रकृतीस्थ भावानुसार कार्य करतात.
थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, आपण थोडक्यात समजून घेऊ आणि पुढे जाऊ. बाहेरचे भाव त्यांच्या ठिकाणची प्रकृती कशी आहे, रजतम सत्व. समजा उन्हाळा आला तर ऊन तमोगुणी असतं, आणि हिवाळा आला म्हणजे ऊन नसतं असं नाही, सत्वगुणी असतं. मला हवं असतं ते. म्हणजे ते सुद्धा जे परिणाम आहेत ते माझ्या देहावर अवलंबून आहेत. माझ्या देहाची रचना जशी असेल त्यावर ते अवलंबून आहेत. समजा एखाद्याची उष्ण प्रकृती असेल तर त्याला हिवाळ्यात सुद्धा गरम वाटेल, उन्हाळ्यात सहनच होणार नाही त्याला. त्याच्या दृष्टीने हिवाळा काय उन्हाळा काय दोन्ही तमोगुणी ऋतू आहेत. अशा रीतीने आता का फरक पडत जातो. आपल्याला फक्त माणसापुरता विचार आता कर्तव्य आहे. माणसाच्या ठिकाणी हे जे 3 गुण असतात, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण, यांची जी प्रेरक शक्ती आहे, ही प्रेरक शक्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेशावर अवलंबून आहे. थोडीशी उडी घेऊया आपण आता. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या 3 शक्ती आहेत, 3 महाशक्ती आहेत, ज्यांनी ही समग्र सृष्टी निर्माण केलेली आहे. या सृष्टीमध्ये ते पूर्णपणाने भरून आहेत. अखंड कार्य त्यांचं चालू आहे. ब्रह्मदेवाचं कार्य चालू आहे. उत्पत्ती, अखंड उत्पत्ती, जीव मात्राची किडाकिटकापासून सर्वत्र उत्पत्ती चालू आहे. नवनिर्मिती ही सातत्याने होत राहते. हे ब्रह्मदेवाचं कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे त्यांना पोषण करण्याचं कार्य ती चालू आहे. आणि जी गोष्ट निर्माण होते तिचा विनाश होणं ही नियतीची ठरलेली रचना आहे. त्यामुळे शंकराचे कार्य चालू आहे. जो जन्माला आला तो केव्हा तरी जाणारच आहे, म्हणून विनाशाचंही कार्य चालू आहे. हे झालं स्थूल देहाच्या बाबतीमध्ये. स्थूल देह एकदा निर्माण होतो, मरेपर्यंत पोचला जातो आणि मेल्यानंतर तो पुन्हा कधीही दिसत नाही. माती असशी मातीस मिळशी, हे स्थूल देहाचं कार्य आहे. परंतु या देहाच्या आतमध्ये आणखीन एक संस्था आहे, जिला जीवसंस्था आता आपण म्हणतो, की त्याच्यामुळं, त्या जीवामुळं मी जगत असतो. हे जगण्याचं कार्य चालू असताना सुद्धा त्याच्यात बरोबर जीवाच्या बरोबर मन आहे, आणि मनाच्या बरोबर बुद्धी आहे, बुद्धीच्या बरोबर चित्त आहे, आणि मन, बुद्धी तथा चित्त हे तिघेही सत्व, रज, तम या 3 गुणांनी संपन्न आहेत. 3 गुणांचं कार्य अखंड चालू असतं आणि त्यापैकी कुठला तरी एक गुण या 3च्या ठिकाणी प्रभावी असतो. असं ही सरसोट आपल्या जीवनाची पद्धत झाली. ज्या माणसाला जीवनामध्ये काहीतरी ध्येय दिसत असतं, सर्वसामान्य मनुष्य, अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर मेंढरासारखा, बकऱ्यासारखा असतो. एकाने केलं तर आपण दुसरं करत राहतो, तिसरं त्याच्या पाठीमागे जातो. याप्रमाणे ते रांग लागते. काही विचारी असतात, त्यातले काही असे असतात की ते थोडं चिंतन करतात, विचार करतात की हे सगळं काय आहे, काय चाललेलं आहे. विश्वाच्या बाबतीत जे काय आहे ते मी पाहतोय, त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा काही मी करू शकत नाही. पण माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये मी बदल करू शकतो. माझं स्वतःचं निरीक्षण मी पूर्णपणाने करू शकतो, आणि त्या निरीक्षणांती मला जर काही दोष दिसून आले तर ते दोष घालवू शकतो. काही गुण जे माझ्या ठिकाणी नाहीत पण आवश्यक आहेत, त्या गुणांचं मी माझ्या ठिकाणचं पुनरुज्जीवन करू शकतो, किंवा जी नवीन तिन्ही काही गुण मी घेऊ शकतो.
अंगभूत करू शकतो, एवढं त्याला कळतं. जो शहाणा मनुष्य असेल तो ह्या दृष्टीने विचार करायला लागतो. अगदी खरं आणि स्पष्ट बोलायचं झालं म्हणजे संत हे शहाणे आहेत. संता व्यतिरिक्त जे कोणी स्वतःला शहाणे समजतात ते मूर्खाने आपल्याला शहाणं समजावं असा प्रकार आहे. अगदी समर्थाच्या भाषेत बोलत झालं तर अवघेच मिळाले करंटे जो तो बुद्धीच सांगतो. सगळेच करंटे ज्यांचं बुद्धीशी वैर, पण मीच बुद्धिमान अशा ठाक्यामध्ये ही सर्व मंडळी बोलत असतात, करीत असतात. ठीक आहे, आपलं त्याच्याशी कर्तव्य नाही. पण संत खरे शहाणे आणि बुद्धिमान का? काय सगळ्या पसाऱ्यामध्ये, या विश्वाच्या समग्र पसाऱ्यामध्ये काय खरं काय खोटं हे ते जाणण्याचा प्रयत्न करीत असतात आणि काही प्रमाणामध्ये ते यशस्वी झालेले असतात. काही लोक पूर्णपणे यशस्वी झालेले असतात. सगळ्यांची परीक्षा असतेच. संत झाले तरी सगळ्यांची परीक्षा असते आणि पास नापास होतातच. परमेश्वर त्यांना पास नापास करतो. 10% मिळवणारे संत असतात. एवढी तेवढी जाणीव ठेवली, पण ती जाणीव कोणाची? ईश्वराची जाणीव, मूळ तत्वाची जाणीव, ज्याला आपण सत्य म्हणतो त्याची जाणीव, ज्याला आपण शुद्ध ज्ञान म्हणतो किंवा ज्ञानेश्वरांच्या भाषेत चोख ज्ञान म्हणतो त्याची जाणीव. अशी जाणीव 10% ज्याला असेल तो सुद्धा पास. पण 10% पास. हे आता आपण किती टक्क्यांनी पास झालो आणि किती टक्के आणखी मिळवायचे हे ज्याचं त्याला कळतं, दुसऱ्याला कळणार नाही. तो त्याला कळलं बरोबर, एवढं थोडंसं कळल्याबरोबर तो दुसरा सांगायला सुरुवात करतो. 10% पास झाले सुद्धा अनुग्रह देतात. त्याने सुद्धा तो त्याचं चुकलं असतं असं नाहीये, पण त्याची बुद्धिमत्ता जेवढी असेल त्याप्रमाणे तो आपलं कार्य करील. माझी क्षमता जेवढी असेल त्याप्रमाणे मी कार्य करील. लहान मुलगा तो म्हणतो मी उचललं, त्याला 5 पाऊंडाचं वजन उचलायला जड जातं, पण कसं बस उचलतो? म्हणतो मी उचललं. 50 पाऊंडाचं दिलं तर त्याला उचलता येणार नाही, पण तो 5 पाऊंडाचं उचलू शकतो, मी काही कमी आहे का? हा भाग असतो ज्याला आपण अहंकार म्हणतो. हा सर्वत्र आहे हे मी सांगू इच्छितो. असो, त्यात फारसं शिरायचं नाही आहे. परंतु या 10% पासून 100% पास होणारी माणसं असतात. एवढंच आहे. यातला 10% वाला असेल तरी आदराने नमस्कार करायला काही हरकत नाही. त्याच्याविषयी आदरभाव जरूर आहे. कारण 10% तरी त्यांनी मिळवलं ना, जीवनात कृतार्थ झाला, तेवढी धन्यता आली. परंतु संतांच्या ठिकाणी मात्र असं आहे की इकडे एक पाऊल जरी टाकलं तरी हरकत नाही. ती सर्व मंडळी वंदनीय आहेत. कारण त्यांचं एक पाऊल जे पडत असतं ते पाऊल यातली जी सात्विक शक्ती आहे, माझ्या ठिकाणची जी सात्विक शक्ती आहे त्या सात्विक शक्तीकडे ते पाऊल पडत असतं. रजतम सत्व ह्या 3 शक्तीपैकी सात्विक शक्ती जी आहे ती मला आपल्याकडे खेचून घ्यायची आहे आणि ती प्रभावी करायची आहे. माझ्यातला तमोगुण गेलेला असतो असं नाही, माझ्यातला रजोगुण गेलेला असतो असं नाही, पण सत्वगुण जसा प्रभावी होत राहतो त्यानुसार मग रज आणि तम हे दोन्ही गुण कमी कमी होत जातात. ते आपोआप होतात. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याच्या ठिकाणचा रजोगुण तमोगुण कमी करणं आणि सत्वगुणाचा विकास करणं इतर कशालाही धक्का न लावता करण्याचं जे कार्य आहे ते गुरु करतो. गुरु दुसरं काही करत नाही. आपण फार भलत्या आणि विचित्र अपेक्षा गुरुकडून करीत बसतो की जे गुरुला त्याच्या जीवनात करायचंही नसतं, त्याने
स्वतःच्या जीवनामध्ये तो ह्या गोष्टी करीत नाही, दुसऱ्याच्या जीवनात तो कशाला करायला जाईल? आणि ते करून काय मोठा फायदा होणार आहे? शेवटी बहुतेकातच ना, मरेपर्यंत जे एखादं सुख मला मिळालं तर ते मरेपर्यंतच मिळणार आहे ना. मेल्यानंतर सुद्धा मी सुखी आहे, मरणापूर्वी सुद्धा सुखी आहे, आनंद दुःख जरी आदळली तरी मी सुखी आहे, अशा प्रकारची मनाची अवस्था निर्माण करणं हे खऱ्या सद्गुरूचं कार्य असतं. बाकीच्या भौतिक गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार घडत असतात. त्यामध्ये बदल करायचे, बदल करूही शकत नाही. आणि फारच मोठा बदल करायचा झाला त्याला तर मग एक तर ते दुःख स्वतःकडे ओढून घ्यावं लागतं, किंवा मग दुसरा पर्याय असा आहे त्याला की त्या शिष्याची योग्यता तेवढी मोठी करून द्यावी लागते. म्हणजे आपोआप काळाच्या आधी, किंवा मग तिसरा पर्याय असा की ईश्वराजवळ प्रार्थना करायची, खूप कळकळीत प्रार्थना करायची त्याच्या वतीनं. जसं महामृत्युंजयाचा मंत्र मी दुसऱ्याच्या वतीने जपू शकतो आणि त्याच्यावर परिणाम त्याचा होऊ शकतो. अशा पद्धतीचं मंत्रयोग, तंत्रयोग वगैरे सगळे पुष्कळशी योग निर्माण झालेत ना, ते सगळे लोकांची दुःख कमी जास्त नाही पण कमी करण्याकरता म्हणून निर्माण झालेले आहे. त्यांचंही कार्य आणि ते ईश्वराला धरून असलेलं कार्य हे ज्याचं त्यांनी करायचं आहे आणि ते करण्याची बुद्धी ही त्याच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या ठिकाणी निर्माण व्हायची आहे. आणि ती सुद्धा केव्हा निर्माण होईल? ज्या वेळेला त्याच्या ठिकाणची सात्विकता प्रभावी होत राहील. म्हणून गुरुचं महत्वाचं कार्य कुठलं आहे तर शिष्याच्या ठिकाणी अनुग्रह देताना सात्विकतेचं भरण करणं, म्हणजे जे बीज आहे की ज्या बीजामुळं केवळ सात्विकता निर्माण होते त्या बीजाचं रोपण करणं. ज्ञानेश्वरांनी मोठं छान सांगितलं, मोटके गुरुमुखे उदयी दत्त दिसे, हृदयी स्वयंभाची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसे याची. काय सगळं ब्रह्मांड सांगितलं हो एका ओवीमध्ये. म्हणून नामदेव म्हणाले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव रे बाबा. एका तरी ओवीचा अनुभव माणसाने घेतला ना सगळा बेडा पार होतो, खूप कुठल्या कुठे निघून जातो. जीवनामध्ये जे महत्वाची गोष्ट आहे ते तिन्ही गुण ईश्वरांनी प्रत्येकाच्या ठिकाणी दिलेले आहे. त्यातला रजोगुण माणसाला संसारामध्ये फिरवतो, नाना प्रकारचं आकर्षण निर्माण करतो, प्रलोभन निर्माण करतो. हे हवं ते हवं ते हवं ते हवं, हजारो प्रकारच्या वासनांची निर्मिती करतो. आणि या सर्व वासनांची पूर्ती करण्यामध्ये शेवटी आयुष्य निघून जातं, वासनाची पूर्ती काही होत नाही. असा हा रजोगुणाचा प्रभाव. तमोगुण तर फारच वाईट. तो म्हणजे सगळं एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, भवानी रोडगा वाहीन तुला. हा तमोगुण आहे. सगळेच जाऊ दे म्हणते, म्हणजे माझं फक्त बरं व्हावं, इतरांचं कल्याण कल्याण हो किंवा न हो हा अलीकडचा भाग, पण इतरांचं कल्याण हो, माझं कल्याण हो किंवा न हो, हा जो भाग आहे हा अगदी शुद्ध तमोगुणाचा भाग. हा तर फारच वाईट. ते के न जानी महे. अशा लोकांना काय कसं करणार? मग त्याचा दुसरा मिळता उपयोगाच नाही. मत्सर माणसाचा जो निर्माण होता ना ते यातून निर्माण होतं. त्याला नको, मला नाही मिळालं तर चालेल, त्याला नको. पण ही वृत्ती असते आणि हे आपल्याला पुष्कळ ठिकाणी दिसून येते, लक्षात येतं, तरी काही करता येत नाही. गुरु काय करतो तो म्हणतो ठीक आहे तुला अनुग्रह घ्यायचा आहे ना, म्हणजे थोडीशी तरी इच्छा आहे, वळण आहे तिकडे. अनुग्रह काय कशा करता घ्यायचा काही कळत नाही, पण वाटतं ना त्याच्या मनाला केव्हा तरी असं जाणवलं असतं की गुरुकडून अनुग्रह घ्यावा, म्हणजे
आपलं देव वगैरे मिळतो तो असं काहीतरी म्हणतात. काही का असे ना, पण देव हा शब्द तरी त्याच्या कानावर गेलेला आहे. ज्ञानेश्वरांनी इतकं सुंदर वर्णन केलंय बघा. हे सगळं तत्वज्ञान कोणाकरता आहे मी सांगतो. ते म्हणाले ज्याच्या ठिकाणी थोडी तरी धारणा आहे त्याच्याकरता आहे. पण ज्याने आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलंच नसेल, ज्याला आयुष्यामध्ये कधी मंदिर काय, तीर्थ काय, नद्या काय, पावित्र्य काय हे कधी माहीतच नाही, त्याची कल्पनाच नाहीये. फार सुंदर ओळ आहे ज्ञानेश्वरांची जवळच्या. अशा लोकांकरता हा परमार्थ नाही, त्यांना चुकून सांगू सुद्धा नाही. पुढे असंही म्हटलं की परमार्थ मोठा चांगला असला तरी चव्हाट्यावर सांगणारीची वस्तू नाही. तसा श्रोतृवृंद असेल तरच सांगावं. मग तो एक मनुष्य जरी असला प्रामाणिक तरी त्याला सांगायला हरकत नाही. पण 1000 माणसं अप्रामाणिक स्वरूपाची जर बसले असतील तर नको, असं त्यांनी सांगितलं. ही संख्या वाढत्या प्रमाणामध्ये आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी संख्या आहे. म्हणून आपल्याकडे आता परमार्थ अमकरंग वगैरे पुष्कळ मोठ्या प्रमाणात बोलण्यात येतो, परंतु या सगळ्या लोकांच्या कानावर जात नाही. ऐकणारे ठराविक आणि थोडेच लोक असतात. म्हणायला असं म्हणतो आपण की एवढं चाललेलं आहे चालत सगळीकडे वगैरे, पण ऐकणारे कोण असतात थोडं बघा ना. सिनेमाला रोजच्या रोज नवीन सिनेमा पाहणारा मनुष्य थिएटरमध्ये जात नाही कधी, आपल्या देवळात जात नाही कधी, तर तिकडे जाईल. नाही ते घरी बसला तर टीव्ही पाहत बसत. तिथे ज्ञानेश्वरीचे ग्रंथ पडला असेल तर तो उचलून वाटण्याची बुद्धी त्याला होत नाही कधी. म्हणतो नाही काय करायचं आपल्याला याच्याशी. म्हणजे समाज जरी पुष्कळ असला, मोठा असला, तरी अक्षरशः मेंढरासारखा असतो किंवा किडा मुंगीसारखा समाज असतो. आणि त्यातही मग काही जे थोडेसे लोक असतात निदान ज्यांनी कधीतरी देवाविषयीचं ऐकलं असेल किंवा काही थोडं, किंवा पूर्व प्रारब्धानुसार अकल्पितपणे सात्विकतेची उभारी ज्याच्या ठिकाणी निर्माण झाली असेल. कसं होतं, पूर्व प्रारब्ध पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी मिळून माणसाचं प्रारब्ध तयार होतं. आता पापी मनुष्य आहे, तो दुःख भोगत राहणार. लहानपणापासून निर्णय प्रकारची दुःख तो भोगत राहतो. भोगता भोगता केव्हा तरी अकस्मात एक टर्निंग पॉइंट त्याच्या जीवनामध्ये येतो. एखाद्या सत्पुरुषाची दृष्टी पडते किंवा असं काहीतरी काळ त्याच्या जीवनामध्ये आलेला असतो की दुःख भोगत असताना शेवटी तो वैतागतो. आणि मग अशा वैतागलीच्या भरात त्याला माहिती नाही कोण देव आहे, काय काहीही कल्पना नाही, तरी पण आतून म्हणतो की देवा काहीतरी सोडो यात. देव काय ते माहित नाही, पण देव नावाचं काहीतरी असं कुठली तरी एखादी शक्ती असेल ना, सोडो. नसेल तर आई त्याला माहिती असते, आई सोडो मला. आई म्हणून हाक मारतो किंवा कुठल्याही रीतीनं हाक मारतो तो आणि स्वतःला सोडो असं म्हणतो. ही आर्ततेची किंकाळी ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी निर्माण होते त्यावेळेला त्याचं पूर्व पुण्य काहीतरी फळाला त्या क्षणी आलेलं असतं. कारण माणसाचे दोन्ही गोष्टी असतात, पाप आहे आणि पुण्य आहे. कारण पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी, म्हणून दोन्ही गोष्टी आहेत. पापाचं फळ दुःखाने भोगावं लागतं आणि पुण्याचं फळ सुखाने भोगावं लागतं. ते पूर्वजन्मीचं जे पाप पुण्य आहे तर त्यातलं पुण्य, पाप तर भोगतच असतो, पुण्य केव्हा तरी फळाला येतं आणि तो टर्निंग पॉइंट त्याच्या जीवनामध्ये मिळतो. एक मनुष्य होता, परिस्थितीने खूप वैतागला. शारीरिक पीडाही होती, मानसिक पीडाही होती. काय करावं समजत नव्हतं. अशा विचित्र परिस्थितीत सापडल्यानंतर तो वैतागून घराच्या बाहेरच पडला. जाऊ दे म्हणले, कटकट झाला नको, जातो म्हणा. निघून गेला आणि गेला तर ते थेट गरुडेश्वरला गेला.
नर्मदा किनारी जिथे टेंबे स्वामीची समाधी आहे तिथे गेल्यानंतर तिथं आपला बसला, विमनस्क होता, काय करावं काय ते तसं काही कळतच नव्हतं त्याला. पण तिचं बुद्धी झाली नर्मदेचं स्नान करावं. स्नान केलं आणि तिथे बसला. डोळ्यासमोर काही नाही, नुसतं भगास आणि उद्वेग. तेवढ्यात एक मनुष्य तिथे आला आणि तो म्हणाला, तुम्ही फार चिंता करत दिसता, काय कारण आहे, कशामुळे तुम्ही? त्यामुळे तुला सांगून काय करू, तू काय माझं कारण घालवणारच? तर म्हटलं तुझं कारण नाही घालवत, चिंतेचं कारण मी घालवू शकत नाही, पण एक आहे, चिंतेचा तुझ्यावर झालेला जो परिणाम आहे तो किंचित काळ मी घालवू शकतो. त्यामुळे ते कसं काय, बस म्हणाले. आणि मग म्हणाले, मी म्हणाले 1 तारीख घेऊन म्हणतो. आणि तू तसं म्हण का नुसतं ऐक म्हणाले. आणि असं म्हणून त्यांनी कळ घेतली, किन किन, आणि सुरू केलं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यांनी सुरू केलं. हा नुसता ऐकत राहिला. थोडा वेळ ऐकलं आणि थोडा जशी त्याची धून लागली, तो जेवढ्या प्रेमाने प्रामाणिकपणाने आतून ते स्वर काढत होता, ते शब्द काढत होता, तेवढं याच्यावर परिणाम व्हायला लागला, हळूहळू परिणाम व्हायला लागला. आणि मग थोड्या वेळाने याची चेहऱ्यावर हास्य प्रगट झालं. तर म्हणाले, जिंकलं. तो जो हल्ला मनुष्य होता तो म्हणाले, जिंकलं. तुम्ही काय जिंकलं? अरे तुझ्या चेहऱ्यावर हास्य आलं ना, तू सगळं काही जिंकलं म्हणाले. तर तुझा आता काय संबंध? काही संबंध नाही, पण एक संबंध आहे म्हणाले, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हे माझं जीवित कार्य आहे. त्या बाबतीत निदान तुझ्या बाबतीत तरी ते जिंकलं, तुला मी एवढं केलं म्हणाले. तो म्हणाले, वा वा वा, फारच आनंद झाला म्हणाले. आपण कोण म्हणाले? त्यामुळे मी कोणी का असेना म्हणाले. तुम्ही कोणी का असेना, खरोखर माझ्या जीवनात आनंद फुलवला. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. गुरु असं कार्य शिष्याच्या बाबतीमध्ये करतो आणि आपोआप शिष्याच्या मनामध्ये गुरुविषयी आदर निर्माण होतो. त्यातून तो त्याला साष्टांग नमस्कार घालतो. सांगी वांगी होत नाही. एवढंच आहे की त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे. भांबावलेल्या मनस्थितीमध्ये ज्यावेळेला मनुष्य असतो आणि ती सहज गोष्ट आहे, त्यामध्ये तो सहज रीतीनं रजोगुणाकडे वळतो, तमोगुणाकडे वळतो. सुख प्राप्ती करता तो करतो, पण सुख कुठे आहे त्याला माहित नसतं. सर्व सुखाची आगर तिथं पंढरपूरला कुठेतरी त्याची जाणीव नाही त्याला. पण सुख आपण जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, हे सांगणारा कोणी त्याला भेटत नाही. पूर्वीचा तो दोरा उगवेल, पूर्वजन्मीचा दोरा कुठेतरी केव्हा तरी अशा रीतीने उगवतो. एखाद्या सत्पुरुषाची गाठ पडते. तो सत्पुरुष एवढंच बघतो की तुझ्या ठिकाणी किंचित भाग आहे ना, तुझ्या ठिकाणी उद्वेग असेल, तुझ्या ठिकाणी नाटक असेल, नको तू जीवन, अशा प्रकारचाही भाग झालेला असेल, पण किंचित का सात्विकतेचा अंश तुझ्या ठिकाणी आहे ना, तेवढं पन्हळ मला पुरे, तेवढं सात्विकतेचं पन्हळ मला पुरे. त्याच पन्हाळातून म्हणजे रजोगुणातून तमोगुणातून वाहत आलेले जे पाणी आहे, ते पाणी सात्विकतेच्या पन्हाळात येतं आणि एका चंचूमधून जसं बाहेर आतमध्ये जिरतं ना, तर ते पूर्णपणे सात्विक होऊन आत जिरतं आणि आपोआप ते कार्य समग्र कार्य आपल्या आतमध्ये ते करायला लागतं. अशा रीतीनं प्रत्येक जीवाच्या ठिकाणी
गुरुचं कार्य जो सात्विकतेकडे वळलेला असेल किंवा पूर्वजन्मानुसार ज्या ज्या ठिकाणी किंचितशी सात्विकता निर्माण झालेली असेल. बाबा महाराज वैद्य होते ना, स्वामींचे सद्गुरू, ते तसून जरा अनुग्रह देत असत. कोणाला येईल त्याला अनुग्रह द्यायचे नाही. ते दोघं साने मास्तर आणि दुसरे आपटे, ते दोघे स्वामींचे मित्र होते. त्यांच्याबरोबर गेले. त्यांची इच्छा, स्वामीची इच्छा की यांनी अनुग्रह घ्यावा. बाबा महाराजाकडे गेले. बाबांनी त्यांना विचारलं, म्हणाले काय साने मास्तर काही केलंय म्हणाले आयुष्यामध्ये, काही पोथी गीती वाचली? काही नाही म्हणाले. कधी रोज कधी देवाची पूजा वगैरे केली? तेही नाही म्हणे. कधी चुकून कोणाच्या बरोबर एखाद्या देवळात गेला आणि चुकून का होईना पण आता दंडावर घडलं पण म्हणण्याऐवजी नमस्कार केला, असं काही झालंय? काही नाही म्हणा. याच्याशी संबंध तुझा कधीपासून आला? रामचंद्राशी म्हणजे स्वामीशी संबंध कधीपासून आला? तर म्हणलं तो वर्षभरापेक्षा जास्त काळ गेलाय बाळा, तेव्हापासून संबंध माझा आहे. मग म्हणाले याच्या बरोबर असताना काही याच्याकडे कधी पाहावंच वाटलं तुला? हा काय करतो, काय बोलतो, याचं बोलणं कसं, वागणं कसं, चर्चा करणं कसं वगैरे वगैरे हे बघा. खूप आदर आहे म्हणा. मला यांच्याविषयी आदर फार निर्माण झालाय म्हणा. की या ग्रस्ताचं वागणं वगैरे इतकं छान आहे म्हणा. मला कुठेही कोणाजवळही बसावंसं वाटत नाही म्हणाले. पण याच्याजवळ थोडं बसलं, नुसतं बसलं तरी बरं वाटतं म्हणा. आणि हा दोन शब्द बोलायला लागला तर अधिक बरं वाटतं. ये म्हणाले मी तुला अनुग्रह देतो. अरे एवढा अंश मात्र जरी तुझ्या ठिकाणी असला तरी माझा बिंदू इतका समर्थ आहे की तुला तो रजगुणातून तमोगुणातून बाहेर काढतो आणि शुद्ध सात्विकतेकडे ओढत नेतो. काय मौज आहे बघा. गुरुचं पाहणं कसं असतं हे थोडं सांगतो. आम्ही देतो, अनुग्रह देतो. ठीक आहे, जो येईल त्याला एकदम नाही म्हणत नाही. अगदीच हे असेल, वाह्यात असेल तर नाही म्हणतो. नाही तर वाह्यात जरी असला तरीही त्याला देतो. आज न उद्या सुधारेल. कारण माझ्याकडे यावं आणि अनुग्रह घ्यावा असं त्याला वाटलं ना, यातच त्याच्या सात्विकतेचा चंचू उघडलेला गेला. तेवढा चंचू मला पुरे की त्यातून चंचू प्रवेश मी करू शकेल. पुढचं कार्य पुढे करील. पुढचं कार्य सगळं प्रत्येकाच्यावर अवलंबून आहे, ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून तेवढं कार्य गुरु त्या शिष्याच्या बाबतीमध्ये करतो, त्याला अनुग्रह देतो. म्हणजे नेमकं काय ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं. अरे त्याच्या ठिकाणी आहेच ना, हृदय स्वयंभूच स्वयंभू आहे. आणि स्वयंभू याचा अर्थ कसा, ईश्वर प्रणीत आहे. देवाने ज्याचा जीव निर्माण केला त्याच वेळेला ही गोष्ट त्याला देऊन ठेवली. तो कोण वेगळं त्याच्या ठिकाणी करणार? जे आहेत फक्त मांडणी करायची आहे. त्याच्या ठिकाणी विचार आहे, त्याच्या ठिकाणी जाणीव आहे, त्याच्या ठिकाणी बरं वाईटपणाचा फरक कसा करावा याची चाचणी परीक्षा आहे. त्याच्या ठिकाणी सत असत विवेक बुद्धी आहे. त्याच्या ठिकाणी भावना आहे, त्याच्या ठिकाणी तर्क आहे, त्याच्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विखुरलेल्या आहेत. आणि विखुरलेल्या सुद्धा कशा पद्धतीनं, तर रजोगुणाने तमोगुणाने त्यातल्या अंश भागामध्ये येणाऱ्या निरनिराळ्या स्तरावरून ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात पसरलेल्या आहेत. अगदी कणाकणातून अणुअणूतून सगळ्या पसरलेल्या आहेत. या सगळ्यांचं एकत्रीकरण कुठंतरी करून आणि या सगळ्यांमधून असा सात्विकतेचा प्रवाह सोडला तर तो मनुष्य पूर्णतः बदलेल ना. कल्पना करा, इथे ही जमीन आहे सगळी अशी, आणखी सगळी कडक कापलेली जमीन आहे. अगदी जमिनीला भेगा पडलेल्या आहेत.
इतकी तापलेली जमीन आहे आणि या जमिनीचं सुपीक जमिनीत मला रूपांतर करायचं आहे. मग आपला उपाय कुठला असतो? ठीक आहे, खालून असे जाळं तयार करा, रबरी जाळं असं तयार करा आणि त्या जाळ्यामधून पाण्याचा प्रवाह सोडून द्या. हा पाण्याचा प्रवाह जसा पसरत पसरत जातो, सगळीच्या सगळी जमीन एकदम ओली होते, मऊ होते आणि टिकाऊ होते. हे सगळं होतं ना. हे कार्य कशामुळे होतं? सात्विकतेतून होतं. आपलं हृदय हे अशाच प्रकारची कडक जमीन आहे, अगदी कठोर झालेली जमीन आहे अशी कल्पना करा. पण त्याच्या ठिकाणी रजोगुण तमोगुणाचा प्रादुर्भाव मोठा आहे. कितीही मोठा असू देत ना, तरीही त्यामध्ये बदल घडेल एवढंच आहे. जमीन मोठी असेल तर वेळ जास्त लागेल, जमीन लहान असेल तर पटकन काम होईल. पण काम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हृदय स्वयंभूचे असते. पाणी पडल्याबरोबर स्वतः परिवर्तन करून घेण्याची क्षमता त्या जमिनीमध्ये मूलतः आहे. म्हणून मला काय करायचंय की फक्त ती जी क्षमता आहे त्या क्षमतेला प्रोत्साहन द्यायचं, बाकी काही करावं लागत नाही. आणि त्याकरता एक विशिष्ट शक्ती असते, त्या शक्तीचं प्रक्षेपण करायला लागतं. ती शक्ती म्हणजे दुसरी तिसरं काही नाही, आपण सगळे जाणकार म्हणजे आत्मशक्ती आहे. आत्मशक्तीचं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करून त्याचा बिंदू मात्र ते सोडायचा. मग तो स्पर्शाच्या माध्यमातून असेल कुठलंही माध्यम. काही लोक डोळ्यातून नुसतं पाहून हे प्रक्षेपण करतात, काही लोक वाणीने प्रक्षेपण करतात, काही लोक प्रत्यक्ष स्पर्शाने करतात. निर्णया पद्धतीने ते होतं. पद्धतीला महत्व नाही, कोणी कशाही रीतीनं करो, परंतु ज्याच्या ठिकाणी जेवढी ती शक्ती जेवढी प्रभावी असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तो आपला प्रभाव दुसऱ्यावर निर्माण करू शकतो, त्याचे परिणाम होऊ शकतात. आता ज्याची जमीन मुळामध्येच खूप कडक असेल त्याला वेळ लागेल, ज्याची मऊ असेल तर त्याचं काम लवकर. आणि ते सुद्धा कसं होतं, त्याचं प्रत्यक्ष फावं लागे तैसे आपैसे याची. हे ज्याचं त्याला कळतं, आपोआप होतं. त्या व्यक्तीला असं वाटतं की ठीक आहे, एखादी गोष्ट करायची, छान आहे, आजचा सिनेमा फार छान आहे, जाऊया का? जा. नंतर थोडा वेळ त्याचं मन असं घेतं, छान आहे म्हणजे काय असणार आहे, वेगळं काय असणार आहे मोठंसं. ठीक आहे, न गेलं तरी चालेल. जायचं म्हणजे 3 तासाची कैद, 50 रुपये दंड, कारण नसताना हे कशाला पाहिजे. आपण आपल्या घरी बसू आणि आहे आपल्या शेजारी एका बुवाचा कीर्तन मोठं चांगलं आहे असं मी ऐकलंय, तिथे बसूया. कीर्तन चांगलं असेल किंवा वाईट असेल, पण निदान त्यात काहीतरी भजन होईल, विठ्ठलाचा नामघोष होईल, काहीतरी तेवढं तर कानावर पडेल ना. ठीक आहे. हा विचार त्याच्या ठिकाणी प्रभावी होतो. कसा होतो? आपोआप. सांगून नाही, सांगितलं तर म्हणते जाऊ दे रे, तुझी कटकट बस झाली, ते तू तर आपला हरिहरी करत बस, मला सिनेमा पाहण्यात मजा आहे. सांगून होत नाही. ज्या वेळेला त्याला आतून असं वाटतं, म्हणजे काय होतं की या विश्वाची परीक्षा प्रत्येक जण करीत असतो. ती परीक्षा, त्या परीक्षेमध्ये रज तम सत्व अशा प्रकारचा भाव असतो. रजतम टाळून सत्वात्मक ते ग्रहण करणं ही जी किमया आहे, ही ज्याची त्याला करावी लागते आणि ज्याची त्याला आतून उदित होते. गुरुने सांगण्यावर होणार नाही. तसं सगळ्यांना सांगत असतो की अरे बाबा या इथे 8 दिवस राहा, तुमचं कल्याण होईल, काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, काहीतरी मनाला याला शिस्त लागेल वगैरे सगळ्या गोष्टी आहे. सगळ्यांना सांगितलेलं असतं. किती लोक येतात, दोष नाही कुणाचा, काही अडचणीमुळे येऊ शकत नाहीत, काही हेतू पुरस्सर येऊ शकत नाहीत. काय जे असेल ते ज्याचं त्याचे भाषे, टीका किंवा दोष या दृष्टीने मी बोलत नाही. परंतु त्याचा योग आला असेल,
त्याच्या जीवनामध्ये काहीतरी टर्निंग पॉइंट मिळण्याचा योग आला असेल, त्याला बरोबर बुद्धी होईल, तो 10 कामं बाजूला सारून इथं येईल आणि एखादा मनुष्य सहज येणं शक्य असलं तरी इथून दुसरीकडे निघून जाईल, दुसऱ्या गोष्टीला महत्व देईल. ह्या सगळ्या गोष्टी त्या आपोआप घडतात. ह्या कोणी घडवत नाही, आपोआप घडतात. म्हणजे सगळं नियती त्याच्याकडून करून घेते. आणि हे जे नियतीचं कार्य आहे, हे कडून घेण्याचं कार्य म्हणजे कुणाचं नेमकं कार्य आहे? हे प्रकृतीचं कार्य आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी प्रकृती प्रभावी असते, प्रकृती कार्यरत असते आणि प्रकृती ही पुरुषोत्तमाच्या तंत्राप्रमाणे चालते. पुरुषोत्तमाचं तंत्र जेव्हा प्रभावी होतं त्यावेळेला त्याच्या पूर्वजन्मीच्या सर्व गोष्टी एकत्र करून त्यातील अग्राह्यते बाजूला काढून टाकून ग्राह्यते नेमकेपणाने त्याच्या ठिकाणी ओतून देण्याचं कार्य त्या क्षणी घडत असतं आणि त्याला निमित्त मात्र जो होतो त्याचं नाव सद्गुरू असतं. अशा रीतीने कर्मसाम्य दशा उदयाला येते. कर्मसाम्य दशा म्हणजे विचार ना, याचा अर्थ काय? मग गुरुच आपला अनुग्रह आपोआप होतो असं म्हणतात लोक वगैरे विचारतात ना. आणि ज्ञानेश्वराने म्हटलं जेव्हा कर्मसाम्य दशा येते तेव्हा सद्गुरू भेटे आपईचा, असं म्हटलंय. सद्गुरू भेटे आपईचा म्हणजे प्रकृतीचं कार्य आलं, तिथे पुरुषोत्तमाचं कार्य आलं, माझ्या प्रारब्धाचं कार्य आलं, माझ्या भविष्याचं कार्य आलं. इतक्या सगळ्या गोष्टी या एकत्र होतात. ही कर्मसाम्य दशा आणि त्यातून मतो अनुग्रह मिळतो. आता हा मिळाल्यानंतर त्याची पुढचं जे आहे ते सगळं ते शिष्यावर अवलंबून आहे. त्याला ते करावं लागतं. गुरु जो अनुग्रह देतो त्यावेळेला तो काय करतो? आपल्या स्वतःच्या ठिकाणची जी शक्ती आहे ती शक्ती बिंदू मात्र त्याला देतो. ती शक्ती कुठली आहे? आत्मशक्ती आहे. आत्मशक्ती ही कुठून कशी निर्माण होते? या आत्मशक्तीमध्ये असं आपण म्हणतो की ती परब्रह्माकडून आली. आत्म्याच्या रूपाने माझ्याकडे परब्रह्माकडून ती शक्ती आली. आत्म्याने किंवा परब्रह्माने आणखीन एक वैश्विक धारणे करता आणखीन काही शक्ती निर्माण केलेल्या आहेत. त्यालाच आपण ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो. यात ब्रह्माची, विष्णूची, महेशाची स्वतंत्र रीतीने शक्ती आहे. पोषण, निर्मिती, विनाश हा सगळा विश्वाचा करायचा आहे. आणि विश्वाचा करीत असताना प्रत्येक व्यक्तीचा करायचा आहे. माझ्या ठिकाणी माझ्या देहात आजचं शास्त्र सांगतं की दर क्षणी लक्षावधी पेशी निर्माण होतात आणि दर क्षणी लक्षावधी पेशी मरतात. हे माझ्या देहामध्ये चालू असतं, अखंड कार्य चालू असतं. बाहेरच्या विश्वामध्ये सुद्धा लक्षावधी न दिसणारे जीव निर्माण होतात, नाहीसे होतात. माझ्या श्वासात सुद्धा लक्षावधी जीव आतमध्ये जातात, मरतात. हे अखंड कार्य चालू आहे. आता माझ्या ठिकाणी ही जी निर्मितीचं कार्य आहे, हे निर्मितीचं कार्य करणारी ब्रह्माची शक्ती आहे. जेवढा केवढा वेळ त्याचं पोषण होत असेल ते विष्णूची शक्ती आहे. आणि ज्या वेळेला ते विनाशाची वेळ येते ते नाहीच होत असेल ती शिवाची शक्ती आहे. म्हणजे ब्रह्माची शक्ती, विष्णूची शक्ती, शिवाची शक्ती, तिघांची शक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करते. पण एकाच वेळेला कार्य करते. एका वस्तूवर कार्य करते, एका जंतूवर कार्य करते, एका व्यक्तीवर कार्य करते, पशुवर, पक्षावर, सगळ्यांवर अशा रीतीने कार्य करतात. हे जे त्रिविधा स्वरूपाचं जे कार्य आहे ते कार्य वेगळेपणाने पाहण्याची, जाणण्याची एक आणखीन एक शक्ती आहे, ज्याला सत असत विवेक शक्ती असं म्हटलेलं आहे आपल्याकडे. विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व हे सगळे शब्द वापरतो ना आपण.
पारमार्थिक लोकांना ते कायम हे शब्द गावचे वापरत होता. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध वगैरे, दासबोध वगैरे एकदा वाचला, ज्ञानेश्वर वाचले की सगळे शब्द तोंडी येतात. काय काही मोठं अवघड नाही हो. हे काही अवघड नाही. पण सत असत विवेक म्हणजे नेमकं काय? जे सत म्हणजे ईश्वराकडे घेऊन जाणार, असत म्हणजे ईश्वरापासून बाजूला फेकणार, त्याला सत आणि असत म्हणतात. मग यातलं ग्राह्य काय ते नेमकेपणाने घेणं. मग हे ग्राह्य सुद्धा तिन्हीच्या बाबतीत नेमकेपणाने घेणं. ब्रह्माच्या बाबतीमध्ये, निर्मितीच्या बाबतीमध्ये, पोषणाच्या, विनाशाच्या, तिन्हीच्या बाबतीमध्ये यातलं ग्राह्य जे आहे ते घेणं सोडणं हे सुद्धा आपल्या हाती नाही, पण जाणणं आपल्या हाती आहे. ते जाणण्याची किमया हे कुठून येते? मग तो गुरु ज्यावेळेला अनुग्रह देतो, ते एक साधना सांगतो, असं असं कर म्हणून साधना सांगतो, आणि ते तो ज्यावेळेला करीत राहतो त्याप्रमाणे तो करीत राहतो. साधना कुठल्याही प्रकारची असेल, अत्यंत प्रेमाने ईश्वराची पूजा करणं ही साधना आहे. अत्यंत प्रेमाने सांगितलेला जप करणं ही साधना आहे. अत्यंत प्रेमाने जे सांगितलेलं ध्यान असेल ते करीत राहणं ही साधना आहे. कुठलंही काही करा ही सगळी साधना आहे. कारण एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं निर्माण होतं. पूजा कोटी समम स्तोत्रम, स्तोत्र कोटी समम जपहा, जप कोटी समम ध्यानम, ध्यान कोटी समम लया. कोटी कोटीच्या प्रमाणामध्ये म्हणजे संख्यावाचक नाही, गुणवाचक आहे. आर्तता, पीड, तळमळ ही जशी वाढत राहते, त्या जीवाची वाढत राहते, त्याप्रमाणे मग त्याच्या ठिकाणी त्या वस्तूंचा उद्घोष स्वयंभूपणे व्हायला लागतो. आतून ते तरंग बाहेर पडत असतात, आतून ती कारंजी फुटतात, आतून तो प्रेमाचा ओलावा निर्माण होतो, आतून ती तिरस्काराची जाणीव निर्माण होते, आतून यातलं काय घ्यायचं काय सोडायचं हे सगळं आतून निर्माण होतं. आणि मग पुढे अशी परिस्थिती येते की एकदम ते बोलले जात, म्हटल्या जात. इट टर्न्स इनटू स्पॉन्टेनिटी. विवेक हा सुद्धा बाजूला राहतो आणि एकदम ताबडतोब असं म्हणजे तिथे विवेक म्हणजे विचाराशी जो संबंध आहे तो सुद्धा शिल्लक राहत नाही. ज्यावेळेला साधकाच्या ठिकाणी येतं, गुरुकडून हे ज्ञान येतं, त्यावेळेला मग हा जो विवेक आहे हा विवेक स्वयंभूपणे त्याच्या ठिकाणी येतो. आणि हा विवेक जसा निर्मितीच्या बाबतीमध्ये येतो, एखाद्या व्यक्तीला दोषरहित करण्याच्या बाबतीमध्ये येतं. दोषरहित करणं म्हणजे गुणाची निर्मिती करणं, तिथेही येतो. काही लोक असे दगडत असतात नुसते, की ते कितीही केलं तरी फरक होत नाही, तरी पण पाणी फेकत राहायचं, टाकत राहायचं, त्याच्या ठिकाणी कुठला फरक फारसा जाणवणार नाही. आता एक मला पत्र आलं, काल पत्र आलं, त्यामध्ये त्यांनी लिहिलं की अनुग्रह घेतला हे ते वगैरे, पण काही माझ्यावर परिणाम झाला नाही, हेत नाही. पुन्हा लोक बोलतात, मला राग येतो, येतो, माझ्यातला कुठलाही दोष गेला नाही, काही नाही वगैरे वगैरे. असं होऊ शकतं ना. त्याच वेळेला दुसरी एखादी व्यक्ती असते, ती म्हणते माझ्यात फार फरक झाला. ते जे पत्र असतातच ते आहेत. तर हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यातून मग प्रत्येकाच्या ठिकाणी निदान माझ्यात फरक झाला नाही ही जाणीव सुद्धा फार मोठी आहे. तो त्याच्यातला फरक आहे. माझ्यात फरक म्हणजे स्वतःकडे तो बघतो ना. आता फरक जाणवत नाही, पण काही दिवसांचा फरक नक्की जाणवेल. फरक पडत राहील, ती जाणीवही होत राहील. अशा रीतीनं प्रत्येक बाबतीत, तिन्हीच्या बाबतीमध्ये जसं होतं तशी तशी त्याची उन्नती होत आहे. आणि यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं तत्व आहे. ब्रह्म्याचं वेगळं तत्व आहे, शिवाचं वेगळं तत्व आहे आणि विष्णूचं वेगळं तत्व आहे. ते तत्व त्या प्रत्येकाच्या ठिकाणी जसं आत्मसात होतं तसं तसं त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य वाढत राहतं. कालचा जो मनुष्य मी तुम्हाला सांगितला
की ज्याला ते 3 शिवाच्या पिंडी दिसल्या आणि नंतर जे हनुमंताचं दर्शन झालं, त्याला हनुमंताने त्याला सांगितलं की यातले प्रत्येक जे आहे, यातलं प्रत्येकाचं एक वेगळं रहस्य आहे, ते सगळं रहस्य आत्मसात होतो त्यावेळेला तो गुरुपदी स्थिर होतो. म्हणून गुरु आपल्या शिष्याला जे देतो, अनुग्रहाच्या वेळेला जे सामर्थ्य देतो, हे सगळं ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हीच्या रहस्यमय सामर्थ्याचं एकवटीकरण झाल्यानंतर जो बिंदू किंवा जो अर्क तयार होतो, त्यातला अंश भाग आपल्या शिष्याला तो देतो. अशा रीतीनं शिष्याकडे काय येतं, ते साक्षात ते परब्रह्म तत्व येत. स्वामी अनुग्रह देताना असं म्हणायचे की भगवान शंकरापासून माझ्यापर्यंत जे आलेलं आहे ते जसंच्या तसं मी तुम्हाला देत आहे. म्हणजे इथे मी तो हमाल भारवाई, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई. म्हणून तिथून भगवान शंकराकडून चालत आलेलं मी तुम्हाला देतो. आता तुम्हाला दिल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला ते पुढे न्यायचं आहे. म्हणजे मग इथून सुरुवात झाली विवेक. हा ब्रह्माकडून आलेला, विष्णूकडून आलेला, शिवाकडून आलेला विवेक. हा याची आतून जाण ज्याची त्याला जशी येत राहते, त्याप्रमाणे मग तो वैराग्याकडे वळतो. वैराग्य सुद्धा चांगूर होत नाही. अंगावरचे कपडे काढले म्हणजे वैराग्य झालं असं होत नाही. ते आतूनच यावं लागतं. वस्तूचं ताट माझ्या समोर भरलेलं आहे, किती खाऊ किती नको असं झालंय, भूकही लागलेली आहे आणि पदार्थ स्वादिष्ट सुरस आहेत, सगळ्या गोष्टी जमून आल्यात, पण त्या मी घ्याव्यात किंवा नाही, आणि घ्यायचं झालं तरी किती घ्याव्यात, दुसऱ्याच्या समाधानाकरता म्हणून किती घ्याव्या, माझ्या गरजेकरता म्हणून किती घ्याव्या. हा सगळा जो आहे हा खरा विवेक आहे. आणि हा विवेक मग कसा, याचा वापर कसा करायचा ते मला आतून जाणवतं, ज्याचं त्याला जाणवतं. आणि तो जो परिणाम असतो तो गुरुनी जो अनुग्रह दिला असतो त्याचा परिणाम असतो. साधना जशी वाढत राहते माणसाची, त्याप्रमाणे महाविवेक हाही वाढत राहतो आणि ती वैराग्यही वाढत राहते. दोन्ही गोष्टी जशा वाढतात त्याप्रमाणे बाकीच्या भौतिक वासना, इच्छा वगैरे ज्या आहेत त्या सगळ्यातून माणसाचं मन आपोआप बाहेर पडत राहतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी भावगंध रसगंध नाहीच झाला असतो असं मुळीच नाही. सुगंधित फूल असेल त्याचाही सुगंध येईलच, परंतु त्या सुगंधातून त्याची दृष्टी ईश्वराकडे जाईल, इतरांची दृष्टी सुगंधाभोवती फिरत राहील. फूल किती सुंदर आहे, अरे सुंदर फूल निर्माण करणारा किती सुंदर आहे, तिकडे लक्ष जात नाही, ह्याचं तिकडे लक्ष जाईल आणि लक्ष गेल्याबरोबर हा त्यात धुंद होऊन जाईल. मग त्या फुलाचा सुगंध घ्यावा असंही त्याला वाटणार नाही. होता होता समग्र वासनातून माणसाला मन काढावं लागतं. काही आपोआप होतो, काही प्रयत्न करावा लागतो. साधकाला सुद्धा हा प्रयत्न करावा लागतो, हेतुपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतात आणि मनावर ताबा मिळवावा लागतो. तो कसा मिळणार, तर एखादी गोष्ट आहे माझ्या हाती आहे, मी त्याचा उपभोग घेऊ शकतो, पण मनाला सांगायचं की नाही, भूक लागली ना जिरव, खाऊ नको. अरे समोर सगळे पदार्थ आहेत, सर्व वस्तू समोर आहेत, तुझ्या मालकीच्या हवं ते घे, परंतु त्याला नाही, खाऊ नकोस. एक रामकृष्ण परमहंसाची गोष्ट सांगतात की एक मनुष्य आला आणि बरीचशी फळं टोपलीमध्ये घेऊन आला, ठेवली तिथं. आश्रमातले जी मुलं होती धावत आली, त्यांना वाटलं असं कधी मिळतच नव्हतं, आज मज्जा म्हणाले, मग हे फळ घेत ते फळ घेत हे वगैरे. तेवढ्यात रामकृष्ण हात नका लावू म्हणाले, त्याला अजिबात खायचं नाही म्हणाले. ते
घेऊन जा म्हणाल तसे. फिरमोसले झाले, बिचारे निघून गेले. तेवढ्यामध्ये तो नरेंद्र आला. त्यांनी पाहिलं इकडे तिकडे. रामकृष्ण वारे, नरेन हे घे म्हणाले, काय सुंदर फळ आहेत म्हणाले, त्यातलं एक तरी घे. त्यांनी एवढं बघो बस झालं, पुरे झालं म्हणाले. तेवढ्यात ती मुलं आली. ते म्हणाले की ठाकूरजी तुम्ही आम्हाला खाऊ नको म्हणून सांगितलं तिकडे, आणि नरेंद्राला आग्रह करून खायला सांगतात. अरे म्हणाले, तुम्ही आश्रमात राहिल्यानंतर एवढं एवढं वैराग्य तुमच्या ठिकाणी आलंय म्हणाले, कणकण वैराग्य आलंय. आश्रमातून काय करायचंय, मजा चैन वगैरे अफवा मिळते, ते सगळं ईश्वराचं देणं आहे, तो प्रश्न नाही आहे. पण वैराग्य, विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व ह्या पायऱ्या चढण्याकरता आश्रम आहे. त्या पायऱ्या चढण्याकरता ही साधना आहे. ह्या पायऱ्या चढण्याकरता परमार्थ आहे. तर म्हणाले तुमच्या ठिकाणी एवढं एवढं वैराग्य आता आलंय, इथे आश्रमात राहून म्हणाले. ते म्हणाले तुम्हाला खायला दिलं तर तेवढे वैराग्य निघून जाईल म्हणाले. कारण या पदार्थावर ज्या माणसाने आणले ते पदार्थ, त्याचं प्रक्षेपण झालेलं आहे. त्याच्या पैशांनी, पापाच्या पैशातून हे सगळं आलंय म्हणाले. त्यामुळे हे सगळं पाप आहे, पाप भक्षण करण्याचा प्रकार आहे म्हणाले. हे देणार नाही म्हणाले तो, तुम्ही खाऊ नका हे. आणि नरेंद्राला का दिलं, कारण तो सगळं खाऊ शकतो, पचवू शकतो. विषप्राशन करण्याची क्षमता असलेला भगवान शंकर म्हणजे नरेंद्र आहे म्हणाले. तो सामान्य शिष्य. त्यावेळेला अखंडानंदापासून असलेली ही मंडळी ती होती, लहान होती, नुकतीच आलेली होती, पण बरोबर एक एक विवेकानंदाच्या पातळीवर गेली. हळूहळू त्यांची योग्यता एवढी वाढली की त्या पातळीवर, पण एवढंच आहे की त्या पातळीवर मला जायचं याची जाणीव ज्याच्या ठिकाणी असेल तो साधक. नुसतंच आपलं रोजच्या रोज ठराविक ध्यान जप वगैरे करणं म्हणजे झालं तेवढं सगळं आपलं, असं नाही. ते मला ते गाठायचं आहे. अशा प्रकारची माझी काहीतरी भावना असली पाहिजे, ती जाणीव, ती तडप असली पाहिजे, म्हणजे एक ना एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराने हा जो मनुष्य देह दिलेला आहे, हा त्याकरता देह दिलेला आहे की तुला ते परमेश्वर व्हायचं तिथपर्यंत. आणि त्यासाठी मग मला काय काय करायचं, कुठपर्यंत जायचं आहे, तर शेवटी तुकारामाने मोठं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. तुकारामाने म्हटलंय ईश्वराकडे जायचंय, विठ्ठलाकडे खूप वर्णनं केलेली आहे, पण स्वतःच विषयीचं वर्णन फार परखडपणे करून टाक. त्यात ते असं म्हणतात की प्रेतरूप झाला शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानींचा, रडती रात्रंदिन काम क्रोध माया, म्हणती हाय हाया यमधर्म, वैराग्याच्या शेणी लाविल्या शरीरा, दिली तिलांजली कुळनाम गोत्रासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप पांडुरंगे. तो पांडुरंग अमृत स्वरूपाने गुरु शिष्याच्या ठिकाणी पोचतो आणि मग त्या शिष्याची जी प्रगती होते ती ज्याची त्याला स्वतःच्या प्रयत्नांनी आणि उरलेली जिथं प्रयत्न अपुरे पडतात त्या ठिकाणी गुरुच्या कृपेने करून घ्यावी लागते. पण माझे प्रयत्न पुरेपूर झाले पाहिजेत ना, आणि मग गुरुची कृपा. मी काहीच प्रयत्न करणार नाही, गुरुनीच मला सगळं दिलं पाहिजे. गुरुनी माझ्याकरता सगळी व्यवस्था, तो करतो, तो केवढी व्यवस्था करतो, विलक्षण करतो, पण माझा प्रयत्न असायलाच पाहिजे ना. तो तुमचं कुठं कमी पडू देत नाही. अशी प्रगती होत जाते आणि होता होता हा देह, हा माझा देह देह म्हणून नव्हे तर त्या देहाविषयीची किंचितही आसक्ती म्हणून मला राहत नाही. सर्व प्रकारची आसक्ती नाहीशी होते. म्हणजे त्याला उत्तम उदाहरण प्रेत रूप, माझा देह म्हणजे माझं प्रेत आहे, या भावनेनं तो स्वतःकडे पाहायला लागतो. मग त्यातून विवेक, वैराग्य,
त्यानंतर अहंकार, शून्यता वगैरे ह्या सर्व गोष्टी कशा येतात आणि मग ज्ञानाचा दीप आतून कशा रीतीनं पाजळला जातो या संबंधीचा विचार उद्या करू. हरि ओम तत्सत. ओम ओम ओम.